आता बातमी आहे राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रवादीतल्या नाट्यमय घडामोडींची। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर त्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते, मात्र पुतण्याला मंत्रिपद द्यावं या अटीनं भुजबळांची संधी हुकली आणि अखेरच्या क्षणी भुजबळांना धक्का देत प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर झाली। हा भुजबळांना मोठा राजकीय धक्का असल्याचं बोललं जाते। त्यानंतर मंत्री भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। आपलं मंत्रिपद समीर भुजबळांना देण्यात यावं ही त्यांची अट होती, मात्र भाजपनं त्यांना रेड सिग्नल दिल्यानं भुजबळांची दिल्लीत जाण्याची संधी हुकली। मी नाराज नाही, पण इतरांना जो न्याय मिळाला तोच न्याय मला सुद्धा मिळाला पाहिजे अशी भूमिका भुजबळांनी स्पष्ट केली। जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळ, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांकडून। मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती। माझ्या सुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो। आता तो अन्याय काय आहे की चालायचं आता आणखी पुढे, आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों। क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ। शतरंज नहीं जमता है मुझे। शेवटचा एकच दिवस होता, मी सगळ्यांनी सांगितल्यानंतर आता एक दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्यावेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल त्यावेळेला विचार करू। त्यामुळे बीजेपीने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।